श्री स्वामी समर्थ. मेष राशी 6 ते 12 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणीच्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. एप्रिलचा आठवडा तुमच्यासाठी नक्की काय घेऊन येतोय? नवीन संधींचे दरवाजे उघडणार की काही आव्हानांची परीक्षा होणार? करिअरमध्ये प्रगती होईल का की थोडं थांबून विचार करण्याची वेळ येणार? नात्यांमध्ये गोडवा वाढेल की काही गैरसमज दूर करावे लागणार? चला तर मग जाणून घेऊया या आठवड्यात मेष राशीचं नशीब नेमकं कोणत्या दिशेने वळणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी थोडा धावपळीचा पण तितकाच प्रगतीचा ठरणार आहे. या काळात तुमच्यातील जिद्द, धैर्य आणि काम पूर्ण करण्याची जिद्द अधिक स्पष्टपणे दिसून येईल. या आठवड्यात काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील तर काही ठिकाणी थोडी अडचण येईल. पण तुमचा आत्मविश्वास आणि मी करू शकतो हा अट्टहास तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत पुढे नेईल. हा आठवडा सुरुवातीला थोडा गोंधळाचा वाटेल, पण जसजसा वेळ पुढे जाईल तसं सगळं नियंत्रणात येईल. काही जुन्या गोष्टी पुन्हा समोर येतील आणि तुम्हाला त्यावर निर्णय घ्यावा लागेल. मनात अनेक विचारांची गर्दी होईल, पण त्यातून योग्य निवड करणं महत्त्वाचं ठरेल. काही लोक तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील, त्यामुळे थोडा ताण जाणवू शकतो. तुमच्या बोलण्यात ठामपणा असेल, पण कधीकधी शब्द कठोरही होऊ शकतात. त्यामुळे संवाद साधताना थोडी मृदुता ठेवणं गरजेचं आहे. नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःला अपडेट ठेवण्याची संधी मिळेल. काही नवीन ओळखी होतील ज्या पुढे उपयोगी पडतील. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटेल, कारण तुम्ही अनेक कठीण गोष्टी सहज पार कराल. करिअर आणि व्यवसाय. कार्यक्षेत्रात हा आठवडा थोडा चढ उताराचा राहू शकतो. सुरुवातीला कामाचा ताण वाढलेला जाणवेल. डेडलाईनमुळे थोडी घाई होईल, पण तुमची काम करण्याची स्टाईल आणि वेग तुम्हाला पुढे ठेवेल. नोकरी करणाऱ्यांना या आठवड्यात वरिष्ठांकडून कामाची जबाबदारी वाढेल. काही वेळा तुमच्यावर जास्त काम टाकलं जातंय असं वाटेल, पण हेच तुमच्या प्रगतीचं पाऊल आहे. तुमच्या कामाचं निरीक्षण केलं जाईल, त्यामुळे चुका टाळण्याचा प्रयत्न करा. नवीन आयडिया मांडल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी व्यवसायात काही नवीन डील मिळू शकतात. ग्राहकांसोबतचे संबंध सुधारतील. जुने थकीत व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे, पण मोठी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. भागीदारीत काम करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवावा. गैरसमज टाळा. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा आठवडा थोडा मिक्स राहील. काही ठिकाणी पैसे येतील तर काही ठिकाणी अनपेक्षित खर्च उभे राहतील. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी थोडा पाठपुरावा करावा लागेल. कुटुंबासाठी किंवा घरासाठी खर्च वाढू शकतो. या काळात बचतीवर भर देणं खूप गरजेचं आहे. गुंतवणूक करताना भावनेत येऊन निर्णय घेऊ नका. काही लोकांना नवीन उत्पन्नाचे मार्गही सापडू शकतात. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात हा आठवडा थोडा भावनिक असू शकतो. जोडीदाराशी मनमोकळा संवाद झाला तर नातं अधिक घट्ट होईल. लहान सहान गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे, पण ते लगेच मिटतील. एकमेकांना वेळ देणं आणि समजून घेणं महत्त्वाचं आहे. अविवाहितांना एखादी नवीन व्यक्ती भेटू शकते, जी मनाला भावेल. नात्यात घाई करू नका, वेळ घ्या. वैवाहिक जीवन काही जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातूनच नातं अधिक मजबूत होईल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण एकूणच सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमचा सल्ला घेतील. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाची शक्यता आहे. नातेवाईकांशी भेट होईल आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. काही वेळा घरात मतभेद होऊ शकतात, पण ते फार काळ टिकणार नाहीत. तुमची भूमिका मध्यस्थासारखी असेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान वाढेल. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडं सावध राहणं गरजेचं आहे. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. झोपेची कमतरता जाणवेल, त्यामुळे वेळेवर झोपण्याची सवय लावा. डोकेदुखी, मानदुखी किंवा अंगदुखी होण्याची शक्यता आहे. योग, ध्यान आणि हलका व्यायाम केल्यास फायदा होईल. पचनाच्या तक्रारी टाळण्यासाठी आहारावर लक्ष द्या. पाणी भरपूर प्या आणि बाहेरचं खाणं टाळा. विद्यार्थी वर्ग. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. एकाग्रतेत थोडी अडचण येईल, पण सातत्य ठेवल्यास यश मिळेल. नवीन विषय समजायला वेळ लागेल, पण घाबरू नका. शिक्षकांकडून मदत घ्या. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. वेळेचं योग्य नियोजन केल्यास अभ्यासात प्रगती होईल. मोबाईल आणि सोशल मीडियापासून थोडं दूर राहा. आठवड्याचा विशेष सल्ला. कोणतीही गोष्ट अतिविचार करून कठीण बनवू नका. संयम ठेवा आणि परिस्थिती समजून घ्या. मंगळवारी हनुमानजींची पूजा करा. श्री स्वामी समर्थ नामस्मरण केल्याने मन शांत राहील. रागावर नियंत्रण ठेवा. शब्द जपून वापरा. स्वतःवर विश्वास ठेवा. घाई करू नका. एकूण हा आठवडा मेष राशीसाठी प्रयत्न, संयम आणि प्रगती यांचा संगम आहे.
सुरुवातीला काही अडचणी येतील, पण तुमच्या मेहनतीमुळे परिस्थिती हळूहळू सुधारेल. करिअरमध्ये नवीन संधी, आर्थिक बाबतीत सावधगिरी आणि नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवून शांतपणे निर्णय घेतले, तर हा आठवडा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. हा आठवडा मेष राशीसाठी थोडासा चढउताराचा असला तरी शेवटी समाधान देणारा ठरेल. सुरुवातीला कामाचा ताण, काही गैरसमज किंवा मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो, पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसं परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. करिअरमध्ये मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि तुमची काम करण्याची शैली इतरांच्या नजरेत भरेल. आर्थिक बाबतीत सावध राहणं गरजेचं असलं तरी अचानक काही लाभ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. नातेसंबंधांमध्ये थोडा संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास प्रेम आणि आपुलकी टिकून राहील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतली तर मोठी अडचण निर्माण होणार नाही. एकंदरीत आत्मविश्वास टिकवून ठेवला आणि घाईगडबडीत निर्णय घेतले नाहीत तर हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा आणि समाधानाचा ठरेल. देवाची कृपा आणि तुमचा आत्मविश्वास यामुळे तुम्ही कोणतीही अडचण सहज पार करू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.